अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपले स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी आज तुम्हाला आहे ना, देवशयनी आषाढी एकादशी आहे उद्या, तर त्यानिमित्त मी तुम्हाला छोटीशी अशी माहिती सांगत आहे आणि एक कथा आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता मी माहिती तुम्हाला सांगते. प्रत्येक महिन्यात 2 पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी असे म्हणतात. या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. आषाढातील शुद्ध एकादशीच भगवान विष्णू झोपी जातात, त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात. झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात, त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. हे 4 महिने म्हणजे चातुर्मास होय. सूर्य नाही म्हणजेच देवच नाही, तो कुठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे, अशी कल्पना त्यावेळेस लोकांनी केली. सूर्य वृत्रासुर नावाच्या राक्षसाच्या पाठलाग करीत असे, समुद्राहून हिंडत असतो असे मानले आहे. या दोन्ही आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात, भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनास जातात. तर ही अशी छोटीशी माहिती होती. आता तुम्हाला मी कथा सांगते, तर ती कथा तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहे. त्याच्या नातवांचे नाव मृत्युमान्य, पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता. तो राक्षसी वृत्तीचा होता. त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. भगवान शंकरांनी त्याला वर दिला, एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही. या वरामुळे तो उन्मत्त झाला व अनाचार करू लागला. देवांनाही त्रास देऊ लागला. त्यांच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले. काय करावे या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली. ती अत्यंत तेजस्वी होती. तिचे नाव होते एकादशी. तिने मृत्युमानाशी युद्ध केले आणि त्यांना ठार मारले. साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले. तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण, पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली. आणि बघा, या सर्वाहून वेगळी असे एक कल्पना आहे, ती म्हणजे कर्मयोगांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान विष्णू झोपी जातात. प्रभू जे 4 महिने झोपी जातात त्याला आपल्या देशात चातुर्मास असे म्हणतात. सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर सृष्टीचा व्यवहार चालणार कसा? मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टीत जल अन्नाची अवस्था निर्माण झाली, म्हणजे अन्नाची व्यवस्था करायची असते, त्याचवेळी भगवान झोपतात. हे कसे चालेल? वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य 16ही कलांनी फुलून उठते. मानवाला जीवन मिळते, शेतकऱ्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. भगवंताच्या या कृपेने नाहून निघालेला हा भक्त भगवंताचे गुणगान करताना थकत नाही. माझे वैभव तुझ्या कृपेने फळ आहे असे जेव्हा मनुष्य भगवंताला सांगतो, त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतात की मला माहीत नाही, मी 4 महिने झोपी गेलो होतो. हे सर्व वैभव व समृद्धी तुझ्या कामाचे व परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे असे म्हणतात. काम करताना सतत जागृत राहणे, फळ देतेवेळी झोपी गेल्याचं बहाणा करणे, याच्यापेक्षाही हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल. एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आता बघा, आता कथा झाली, आता तुम्हाला मी एक सांगते माहिती. तर एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो. उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खात असतो. त्यावरून आपल्याकडे एक मन तयार झाली आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ती कोणती मन आहे, तुम्हाला सुद्धा माहीत असेल. एकादशी अन्न दुप्पट खाशी, बघा अशी ही मन आहे. उपवास असा करायचा नसतो. उपवास म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे, जवळ बसणे, देवाजवळ बसणे, त्याचे पूजन सेवा करणे, नामस्मरण करणे, त्यामुळे आपले मन शुद्ध होते. उपवास कसा करायचा असतो? विठ्ठलाला भगवान विष्णूंचाच अवतार असे मानले आहे. अतिशय शांत, सावळे, सुंदर रूप, फारच मोहक आहे. चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसडत असलेले दिसते. कमरेवर हात ठेवून 28 युगे उभा आहे. त्याच्या रूपांचे वर्णांचे अनेक संतांनी वर्णन केले आहे. अशी ही कथा आहे
आषाढी एकादशीची आणि यावेळेस आहे ना आषाढी एकादशीला आहे ना पंढरपुरामध्ये खूप मोठ्या संख्येने गर्दी असते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर ही अशी छोटीशी कथा होती, माहिती होती, मला तुमच्यासोबत सुद्धा हा शेअर व्हिडिओ करावा. तर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.